आई आई कुठे आहे तू लाडवाचा डबा? दे ना मला लाडू. काय रे, तुला सांगितलं ना लाडू नाही झाले. लाडू आहेत मला माहित आहेत तुला लपून ठेवले कुठं तरी. सार्थक, तुला सांगितलं ना, लहान आहेस का तू? सांगितलं ना झाले म्हणून. हुसकू नको ते डब्याचं हुसकशील. विचार कर, पाय काढ शकणार आहे साजरी. पाय काढ शकते त्याची. आहेत ना लाडू? काय किलो एवढं मोठं लाडवाचं? हा, डबा भर किलो भरायचे लाडू केले ना. बेसन किलो भर दऊन आणलं ना त्या रोजी कैलास ना. मी पाहिलं ना. आणि किलो भरायचे लाडू लागे झाले का? पोस्टानं गेले वाटते रवाना इकडे तिकडे. पोस्टानं नाही वाहते बाई, हळ्याच्या गळ्यात बांधलं बेन दिले पाठवून. म्हटलं पोस्टानं पाठवले तर उशीर पाशीर लगीन, लाडू खराब होतील म्हणून हळ्याच्या गळ्यातच बांधले. तोंड तोंडी यांना सांगा, हे शिकवलं आहे ना. मायनं तर लय चांगलं शिकवलं. तुम्हाला नाही समजून राहिलं ना ते. नाही तर मामायनं लय साजरं शिकवलं मले. पाय जा, कपडे वाळू घातले आता. अति बसेला शितोळे गितोळे आले तर काढून घे जा घरात. आता ओले होऊ दे सांग. काय व माय बाई, मी काय अति बसत नाही. माई येऊन राहिली कंबरकून. घंटाकभर बसली होती मी हवेशीर. चालली अंदर अंग टाकतो. तू ध्यान ठेव. कपडे धुतले तर काय काय, व पाणी आलं तर काय. ओले झाले नाही झालेले काही घेणं नाही माय. घेणं कसं असेल, खापुरतं घेणं. धंदा येते. हो जा झोपा, पाय तुम्ही. आई दे ना लाडू होते ना. अरे का काय म्हणता? अरे बाबू, आज लवकर आला. बस किती मेहनत करते बाई. बस बरं माझं. सकाळून चालला जातो, रात्री उशिरा येतो. काय रे बापा, एकल्याच्या जीवाले लय घोर आहे. तिच्या मजुऱ्या कुठं जातात आणि कुठी नाही बापा. दिसतही नाही. देते का तुले काही मजुरी? का तिचा पैसा तीच जमा करून राहिली? खर्च करत जाय पहिली. तीच मजुरी खर्च करून टाकत जाय पहिली, नाही तर संगवून ठेवीन ती. अरे बापा रे, काय माझं तुझं जेवण? झालं. त्या मग आज डबा नव्हता नेला. हातात का डबा नाही, काय नाही. तू घरी कसा काय आला? लवकर सुट्टी झाली का आज? नाही लवकर सुट्टी नाही, मी घेतली सुट्टी. बाहेर जायचं होतं. अरे सार्थक, हुसक्याचं नाही काय सांगून ठेवतो. ये मी बाबा जो संग चालली मी. डबे जाऊ शकले आणि ती कुणाला मला धिंगाणाचा दिसला तर तू फक्त इच करतो काय? लाडू झाले. लाडू नाही येतात. त्या बुढीच्या नांदी नको लागू, नाही तर मग बसीन तू बी मी करत. ती कायले नादी लागतो व. मी चाललो. लाडू आहेत पण तू खोटी बोलून राहिली. एका दिवसात लाडू झाले कसे? सार्थक्याचं बरोबर ध्यान आहे. लाडू आहेत मग आता दिले ना संपून टाकते. त्याला वाटच पाहून चालू होते मले. अरे सार्थक, तो आईचं झालं नाही का? दे बरं आवाज तिले. आई बाबा बोलावतात. आली आली, एवढं झाकझुक करू द्या. एवढं कुठे चालले? तिला नेऊन राहिला का? त्यासाठी मला सांगलं नाही तिनं. कुठे चालले? अरे हो, ते सामान आणायचं होतं काही. चला हो. बसले काय ले, चला लवकर. पाणी येईन अजून. पाय म्हणलं पाणी आलं ते एवढे कपडे काढ जा. बाय बाई, तू आला त्याला पाणी दे प्यायले. आणि एवढी कुठे माय धावपळ चालली? एवढं काय अर्जंटचं सामान आणा लागते तुले? आणि त्यात काही वया वया म्हणलंय नाही मला की कुठे चालली का काय. सासू अजून जिती आहे. विचारणं नाही तर नाही कमीत सांग ना. ते दिलं का सोडून आता? सांगूनच तर राहिले मग. आता बाई पाय जा. पाणी आलं तर धुणं अंदर घे जा. येतो आम्ही बाजारात जाऊ. पाहिलं कैलासा? पाहिलं कशी करते? असा अपमान करे माझ्या जीवाचा. काय राहिलं मेलं या जीवात? देव ते आरपला काय सांग. म्हणतो सध्या मरण आलं तर पुरलं मले. एवढं अपमान सहन केल्यापेक्षा तर मेलो ते पुरलं बाबा. कैलासा तुझ्यासाठी हाव मी होती. झालं सुरू आता. कुठे नाही चालली ना तुमच्या पोराला घेऊन? घरीच आणतो ना वापस. बाजार आणतो ना बाजार. पहिले तर वाटते ते जशी काही मी नेलं तर त्याचं पोरग इकूनच टाक काय तिकडे. का त्याची सारी प्रॉपर्टी मा नावानं घेतो. काही बडबड करत राहतं मेटासारखी. सारखं सांगत म्हणून तिले. मा कुठे नाही, ते त्या शांताबाईच्या घरी पाहुणे आले की नाही, तेले जेवण करतो म्हणते हे. तर मग ते आणतो काही सामान त्या बैल एखादी सिगडी काही. तर त्याच्यासाठी चाललो. माय बाई, ते काय जेवण करू लागते? माणुसकी आहे ना त्यानं. ते तुमचा काही संबंध नाही. कारण तुमचा आणि माणुसकीचाच काही संबंध नाही ना. आणि म्हणलं ते लाडूचा डब्बा नाही तर देसान पोराई लाडू मी ठेवून दिला. तेच होतात पाहून चाले वाढायले मग जेवणात. दुसरे काही करे गरज नाही म्हणून मी दिले नाही. त्या सार्थकले नाही तर कोचवून करून काढून देसान तो डबा. माय बाई कशी हायच व ही जोटी.
मा नाताच्या तोंडचा घास खाऊन त्या लोकांना खाऊ घालत. बस झालं ना एवढं काही नाहीये ना. खाल्ले ना तुमच्या नातान खाल्ले ना. कैलासा सांग सांग पहिले इले. अजिबात त्याला पाहुणचार करायचा नाही. मा नाताच्या तोंडचा घास काढते आणि लोकांच्या पुढे मोठेपणा करते. त्या शांतीच्या घरी पाहुणे आले तर इले खाले पाहुणचार करा लागते. आता कुठून पैसा आला? आता कुठून पैसा आला? माया गोयाच्या बाबतीत सुपारीच्या बाबतीत म्हणते की एवढा पैसा लागते तुम्हाला. आता कुठून पैसा आला? चल सांगता चला तुम्ही, नाही तर बसा तुमच्या मायाच्या गोटी ऐक. तेले काही करतो म्हटलं की त्याच्या जीवावर येते. तेल वाटते कोणाला खाऊ नाही घाला आणि करा नाही. येलेच खाऊ घालावं पहिले सारं. सांगता चला म्हटलं, चालली मी. हो ती भेटील का हो? बाबा विचारायला काय होते? म्हणलं भाऊ लुगडं आहे का? बुडीला घेऊन काही फायदा नाही, नाव तर नाही, पण घ्या म्हणलं. हा काय म्हणलं? म्हणलं आतेबाईसाठी एक लुगडं घेऊन घ्या म्हणलं. पाहिजे इले आता जाय कुठी त्या काही म्हणत नाही, पण आपल्या समोर ना. नाही घ्यास लागते माझ्यासाठी एक लुगडं घ्यास लागते. आता सण आहेत हे आहेत, एक घेतलं ते नाही. मग दसरा दिवाळीले तुम्हाला घेतो तर मला घेत नाही. मग आता माझ्यासाठी घेतो. नाही बाई दुसरं एक दिवाळी हुकत नाही मा माणूस. असं तर दाखवून राहिला दसरा दिवाळीला तुम्हाला का घेतो. म्हणजे एकही दसरा दिवाळी या माणसानं हुकू नाही का आमची बिना कपड्याची? बोलतात तर बाई निरा मिठ्ठू बनीच आहे का? नाही भाऊ लुगडं नाही आहे इथे. ताई साडी चांगली भेटेल का? इथे फक्त ड्रेस पीस आहेत ताई. ड्रेस मटेरियल आहेत. मुलांचे पॅन्ट आहेत, शर्ट आहेत, टी शर्ट आहेत, मुलींचे ड्रेस आहेत. साडी लुगडं वगैरे नाही आहे इथे. असं का? बर बाबा कपडे दिसले अटकेल म्हणलं हाय का? जाऊ द्या चला मग पुढे. काही विचारतो का मॅडॉक्सची? तुला समजून तर राहिलं का? ते दिसते तरी का काही? चल तिकडे भाऊ. तुम्ही लुगडं विचारून राहिले, मग मी साडी म्हणलं फक्त आहे तो. चला दुसरीकडे पाहू. अहो मी काय म्हणतो, सार्थक साठी घेता काय ड्रेस? डोकं फिरलं का तो आलं? चल मग जे काम राहिलं ते कर, ते राहिलं बाकीच म्हटलं आता आलो तिथं घेतलंच ते एखादं 2 टी शर्ट. मग मापाचं पंचायत पडते. तो संघ असला की घेता येते. मग हे काही आता माप नाहीये संघ. अहो मी काय म्हणतो, सार्थकची बाबा काय बाईनी रपताच. मी काय म्हणलं, आम्हाला चप्पल घेऊन देता का? चप्पल लय खराब झाली. ते घ्यायला आलं ते घे बरं. त्या बाईची साड्याची आहे ते घे आणि चाल घरी. घरी तर म्हणस की काहीच नाही घ्यायला लागत. ती बाजारात आलो एक 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 दिसून राहिलं. आता आलोच तर म्हणलं घेऊन घेतो. चप्पल पाणी किती खराब झाली. काय बाई कोण कंजूसी करा हा माणूस लयच करायला लावते दिना. अरे एक चप्पल 100 रुपयावाली लय महागाची नाही घेत बापा मी. स्लीपर तर घेऊन द्या. नाही स्लीपर घेऊन काही फायदा नाही. दिवाळीच्या वक्तीने मस्त दुकानातली चप्पल घेऊन देईन मी तुले. आता राहू द्या, आता जरा पैसे कमी आहेत. त्या बाई करून घे. काय घे साडी. हे या दुकानात असतील. हा त्या साड्या लावेलच आहेत. जाय घे दोनानं. हे बाय 200-300 रुपयाला घ्या. 300-350 याच्या उपर नको घेऊ. काय आमच्या संगच बसतो काय मागून कोण नाही बाई म्हणून तर म्हटलं मी मागून बसतो म्हणून. नाही बाई बसा बसा. काही घोर नाही का? नवाळा का कोणी घेता येते जे लागलं तर. आता ताटात एवढा आहे माय काही नाही वाळा लागत डबलच. ताटातला लाडू उचलून घ्यावं. लेकरानं मागातला एवढा लढला तर दिला नाही आणि आता आपल्याला खा. माग घशाच्या खाली नाही उतरत. आता लेकरू आहेत ते लेकराला काही केलं मागतच राहतात. खाना आता तेवढं त्याला का दिला नाही काय? नाही खाल्ला. लयच आहे हे बुडकी. त्या पाहुणेला सांगते आता. लयच आहे बाई हे बुडीने रा. इतकं लिचनाचं प्रेम उतू चाललं काय माहित नाही काय? बिस्किटचा पुडा चोरून खाते नाताच्या. आता मोठ्या पाहुण्याच्या देखता बेसनाचा लाडू तिच्या घाच्या खाली उतरत नाही. खोट्या गोळ्याची. जेव्हा ना ताई दादा घ्या ना पाहिजे तर सांग जा. तू बस ना जेली. मग खरकटे हातानं वाढ माणसाईले. काय माय बाई हाय माणसाईच्या पंक्तीत बसून दिला आम्हाले तर स्वतःही बसली. पहिले माणसाईले वाळा, मग बाई वाळा, मग घरच्या बाईनं जेवा. शिक्षणच नाही ना. ते बाई जेव्हा आता कोणी काही न वाळलं नाही. मॅच म्हटलं तिले म्हटलं बस म्हटलं. काल आता इडी एकटीच राहील ती मांग जेची. मग तिने म्हटलं जेव्हा आता तू काही होत नाही. झाला ना माणसाचा एक एक आता आपण वाळून घेतलं तर लागलं तर देता येते. काही नवा नाही कोणी भाऊच आहेत आता. बाई काहीच नाही पाहिजे आम्हाला. आता होत आलंय बाय. मस्त झाला बाई स्वयंपाक. हा आवडला का? भाजी घेता बरं भाऊ. काहीच नाही पाहिजे. हे पाय हेच संपू दे बापा पहिले. लय झालं. पोरगे शाळेत गेले नाही? हो पोरगे शाळेत गेले सकाळीच. आता येतील ते 4 वाजता येतात घरी. लाडू वाढणं. लाडू वाढ एक एक.
तिले जीव दे ना पहिली. जेव तू जेव. पाहुणे उपाशी राहिले तर चालतात. तू जेव पहिली. नाही वाढतं ना. सासू म्हणजे सासूच असते. सून जेले बसली तर जसं तिचे 2 घास कम होतात. बाई आता याचं काय गरज होती माय बाई. सांग बाई आता कसं हो माय. तुम्ही तर बाई मुलीने काय पोत होतं भरून न्यायला लावतात काय घरी या साड्यानं. खाली काही नाही बाई साडी दिली बाई. काय काम नाही ना माय बाई. बाई याचं खरंच काम नाही माय बाई. काम नाही असं कसं काम नाही. काम असतेच. घ्या स्पेशल गेलती माय बाई काल. स्पेशल गेली नवऱ्याला फोन करून घरी बोलावलं. ड्युटी पाळून मा पोरग घरी आलं आणि स्पेशल गेले माय तुमची साडी आणायला आणि तुम्ही नाही म्हणता. आता बाई आता घरी थोडी स्पेशलच लागते. बाई घाल जा म्हटला. बाई खरंच काही काम नव्हतं मायाचं. तुम्ही बाई इतकं सरळ करून राहिले मग ते मी कोई फेडू माये तुमचे उपकार. उपकार कायचे माय बाई. तुम्ही पहिलेच आमच्यावर लय उपकार करेलात माय. यानं नाही फिटत ते पाढे काहीतरी फुल ना फुलाची पाखडी आमच्याकडून. नाही तर माय बाई तुमचे उपकार मोठे आहेत आमचे. आमचं काहीच नाही. हे काय माय बाई. भाऊ हे घ्या. पुरे आता मला काय काम आहे. नाही असू द्या. पापच पडते का तर शिव जा बरं. काय त्या भाऊली आणला का ड्रेस पीस. मला नाही सांगितलं ते. मला फक्त साडी दाखवली. ड्रेस पीस नाही दाखवली. दाखवला नाही मला. तुला तर सांगलंच असेल ना. तसंही माहिसून मला सांगत काही गोटी पण मापेक्षा जास्त तुलाच सांगते. नाही मला नाही सांगितलं बाई. मला माहित नव्हतं माय बाई. सून तुमची आहे ना मग तिनं तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्हाला ती विचारते आलं पाहिजे बरोबर. सासूच्याच हातात असते सुनीला गवणं. एका हाताने टाळी नसते वाजत म्हटलं आते बाई. एका हाताने टाळी नसते वाजत. तेच म्हणून राहिली मग मी इतकी साजरी हा पण ही आमच्या घरची माहिती तुला कशी येतं. आता काय सांगतो सांगत बसला तर पाहण्यात एकदा तोंड उघडते. घरचे काय नावडे काढा तुला सांगतो. अहो माय बाई हिनं मा पोराला काय घातलंच. अहो घातलं असं मा पोरगं नव्हतंच ना बाई. काय सांगू तुले आता मा पोरगं काहीच नाही बोलत. माय बाई तिच्या पुढे शब्द नाही बोलत ना. हो माय काहीतरी घातलंच बाई. दिलं का हात. बरं केलं दिलं. भाऊले म्हणलं घाल जा म्हटलं बापा घाल जा. एवढं मा पोरगानं आणलं काय डरेस आहे का काय. पाहू देवा तसं दाखवलंय नाही माझ्या वयाचं. पीस आहे. काय बा मावशी काही गरज नव्हती बा याची. तर काय काही ना काही आता ड्रेस काही काम नव्हतं बाई याचं. आता आपल्याला काय गरज याची. भाऊ बहिणीच्या इकडून समजा. शिवजा मात्रा शिवजा आणि घातलं मला फटोफट जा. नाही बाबा आमच्या फोन घेऊन नाही बापा. ते फोटो गिटो नाही येत आपल्याला. ते काय आपल्याला नाही समजत बापा ते. बाई पण शिवल्यावर एकावरी मी भाडं खर्च देऊ शकतो होती तुला दाखवायले. बहीण एवढा हौशीनं दिलं बा. मग झालं. मग भावानं एवढं केलं बहीणसाठी तर मग काय राहिलं. आले मोबाईल पाहिजे. काय बाई आता मला तर काही समजतच राहिलं बाई. काय रा सो काय आता ते बहिणी बोलावलं की आम्हाला जेले बाई. आता मी त्या बाईच्या घरी जातच नाही जेल. शांताबाई तुम्ही सांगून द्या बरं त्या बाईले नाही मग ते बाई असंच करतील बाई. हे एवढाले उपकार कोणी खेळू माय मी यायचे. अहो यशोदाबाई काय उपकार नाही. बहिणीले केलं तर काय उपकार असते का. काय नाही. मी का म्हणून राहिली माहिती कोणाला काही करा ते त्याच्या मना करून राहिले. चला मग येऊ का मग आता सरिता. बसा ना घंटाभर मग चहा ठेवतो. चहा प्यान मग जा. भाऊले म्हटलं चहा ठेवतो ना उली. काय नाही बापा बाई आता जेवण झाले. ते खाणंच नाही पोचलं बापा. काही काम नाही ना काही. खाणं चालू आहे बसणं चालू आहे. सकवून बाईनं घरी बी ते काय केलं नाश्त्याले काय काय होतं ते नाव बी येत नाही मला. खाल्लंय नाही आयुष्यात. नाव घेऊ का आले पाहिलंच नाही. ते काही बाई करून राहिली बा. ते बाई लय न्यारं करते. काल बी न्यास होतं आज बी न्यारच होतं. ते खाल्लं बा. आता तुम्हाला घरी येऊन जेवण आता ह्याची काही गरज नाही. हवा शिटून आप्पे केलते नाश्त्याले. असं का. शांताबाई थांबा. श्यामासाठी शिटूसाठी लाडू घेऊन जा. मायले दे जा. मायले म्हणा खाऊन पाय म्हणा उलचा काही होत नाही. सरिता राहू दे ना. हे पाय खायला आता काय कायचं काय हे आहे का. राहू दे ते लेकरायले. नाही हो श्यामासाठी मासाठी तरी न्या. माले दे जा उलसाक आणि श्यामाले दे जा. नाही हो झोपला नाही तर आणलं असं त्याला जेवायला. त्याला घरी किती तो तसाच येते. येतो म्हणला आता. ये
अंगावरच येते माझ्या अशी नाही राही का म्हणा ये ये